पहिला चेंडूचा अवीचा तुम्हाला पाहायला मिळतोय. विथ कॅप मात्र अवी आज गोलंदाजी करतायत. सुरुवात आम्ही पाहिली टेनिस बॉलमध्ये तर विकी शेलार कंबरपडाचे गोलंदाज नेहमी कॅप घालूनच गोलंदाजी करायची. आता 40+ क्रिकेट ते खेळतात. अविनाश चौधरीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. मोनीश थोडासा वेळ घेत आहेत, मात्र 2 धावा होणार नाहीये. मोनीश पाटील बघा किती वेगाने आले. खूप चांगली फिल्डिंग मोनीश पाटील आजच्या दिवसामध्ये दाखवली. बॅटिंग चांगली दाखवली आहे. स्वतः एक कॅप्टन आहे. कॅप्टनची भूमिका त्याने बजावली या मॅचमध्ये. आजच्या दिवसातील शेवटची मॅच जितेगाव विरुद्ध सरवली. आरोही 11 सरवली संघ तुम्ही पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला साक्षी 11 जितेगाव. 4 षटकांची मॅच. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच भरपूर गेलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि बघायचे तिथे निर्णय काय. फलंदाज बाद आमचे ऑल इंडिया स्थिती आहेत आणि पहिला धक्का लागेल तो जितेगाव संघाला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अल्पेश पाटील होते. खूप चांगला झेल टिपलाय अल्पेशने. हरेश येतात तिसऱ्या क्रमांकावरती. लीलाधर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हरेश तिसऱ्या क्रमांकावर. अभिने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. कारण चेंडू गेल्यानंतर आपल्याला आता तर चेंडू आलाय लगेच. मात्र बघा अनिल सांगते 4 जण तुम्ही एकत्रच आहेत, त्यामुळे 2 जणांनी तिकडे थांबा. नाचू नका. अतिश भोईर डान्स उद्या करा. उद्या दशरथ पाटील आहेत, त्यामुळे तुमचं नाव आम्ही जरूर पोचू. इथे पायचीचं अपील गोलंदाजाने केलं नाही बघा. लेग बायचा इशारा येतोय. खरे अवीला माहिती आहे चेंडूची पिचिंग काय, लाईन चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय हे त्याला माहिती होतं, त्यामुळे त्याने अपील केलं नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव जरूर इथे मिळाली. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. एक सिंगल, एक चौकार, एक लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, 1 विकेट अवीला मिळाली. खूप चांगला झेल टिपला तिथे डीप मध्ये अभि. इथे कव्हरच्या वरून खेळायचं होतं. जयेश होते बघा. जयेश सांगताय झेल कठीण आहे, मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये तो सरवली संघ. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. साक्षी 11 जितेगाव संघ प्रथम बॅटिंग करताना 1 गडी बाद. 7-18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. उद्या पहिल्याच मॅच मध्ये कुडूस संघ तुम्ही पाहू शकाल. तर निलेश कडू जर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे, वरपचे उपसरपंच निलेश दादा कडू. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचे. स्वप्नील भोईर आणि बघा शिवाजी भोईर उन्हातून सामना एन्जॉय करतायत. रन त्या उन्हामधून. सागर. सागरचा फुलटा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये झेल व्हायला हवं होतं, मात्र असे झेल भरपूर कठीण असतात, लक्षात घ्या. प्रयत्न चांगले केले होते. 1 धाव जरूर मिळाले. दुखापत झालेली आहे नक्कीच थोडीशी. बघा स्प्रे हवा असेल तर सागर आम्ही मैदान पाठवून देऊ स्प्रे. 1 धाव इथे जरूर मिळाले. तो उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. कुडूस आणि गावदेवी कांबा संघ उद्या पहिली मॅच असणार आहे.
त्यानंतर विवेक 11 माऊलगाव विरुद्ध जीजी स्पोर्ट वाकलन. तिसरी मॅच आपण पाहिली तर भादवड विरुद्ध टेंबिवली, नागाव विरुद्ध टेंबिवली. हा चेंडू तुम्ही पाहतायत फायनलिंगच्या दिशेने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत. अल्पेश येत आहेत वेगाने. 5 चेंडूमध्ये 5 चौकार सुद्धा अल्पेशने ठोकले. मागच्या मॅच मध्ये 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. गोलंदाज सज्ज होते. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. गॅप भरपूर मोठी आहे, मात्र मनीष बघा किती वेगाने आलेत. फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असतं हे जपत असताना मोनिश पाटील. 2 धावा. काय धावतात वेगाने मोनिश पाटील. बऱ्याचशा धावा या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत फिल्डिंगच्या माध्यमातून सेव्ह केलेल्या आहेत सरवली टीमसाठी. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये त्यांनी चेंडू पकडला. त्यानंतर चेंडू निखिलच्या हातात, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिला आणि 2 धावा सेव्ह केल्या. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. संख्या 18. निलाधरच्या बॅटमधनं षटकार आलाय. सागरच्या विरोधात षटकार ठोकलाय लीलाधरनी आणि तो सलामीला आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सागर राईट मोर द विकेट. हा चेंडू मात्र सोडून दिला बघा लीलाधरने आणि डॉट चेंडूची ते समाप्ती होते. हेच वैशिष्ट्य आहे गोलंदाज सागर भोईरचं. व्हेरिएशन त्याच्याकडे चांगलं आहे. अचूक टप्प्यावरती तो चेंडू फेकत असतो सातत्याने. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. बऱ्याच वेळा चेंडूची गती ते कमी करतात आणि हे प्रत्येक गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे, कारण की हल्लीचं क्रिकेट एवढं फास्ट झालंय की 6 चेंडू तुम्ही 6 सेम टाकू शकत नाहीये. वेगळे चेंडू टाकावे लागतील. कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. अवी आहेत तिथे. चांगली फिल्डिंग अवीची. बॅकअपसाठी बघा 4 खेळाडू आलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन षटकात 19 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना साक्षी 11 जितेगाव संघ. यातून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होईल आणि उद्या त्या संघाला 3:30 वाजता इथे उपस्थित राहावं लागणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी करण्यासाठी जयेश येत आहेत. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती जयेशने. इथे मात्र जयेशच्या पहिल्या चेंडूवरती मिड विकेटच्या वरून ठोकलाय हा सुपर षटकार. सेकंडला आहे. 2 धावांवरती तो खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये 35 धावांची एक मॅरेथॉन इनिंग 36 धावा कुठल्या होत्या हरेशने. तो हरेश 9 सेकंडला आहे. निराधर बॅटिंग करत असताना इथे चेंडूची गती कमी केली. यष्टिरक्षक बीट झालेत. लेग बाईसचा इशारा येतोय.
एक धाव इथे मिळणार आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावर धाव लागल्या त्या 26. धावा कशा येतात त्या महत्वाच्या नाही आहेत. लेग बाईज असो बाईज असो धावा येणं गरजेचं आहे. कारण समोर आरोही 11 सरवली संघ आहे. पवन पाटील सापाडेचे पवन पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ आरोही 11 सरवली संघ तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. हरेश फक्त चेंडूकडे पाहत राहिले. जयेशला एक षटकार लागल्यानंतर तो कमबॅक करतोय बघा. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. व्हेरिएशन खूप चांगलं आहे गोलंदाजीमध्ये. नक्कीच नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. व्हाईट यॉर्कर म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. जयेश ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. आणि प्रत्येक डॉट चेंडूला बघा बॅट्समन वाईटची मागणी करतायत. आता पंचांमध्ये कोणत्या प्रकारचा दबाव हो नाहीये. चांगली गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू बघा बाहेर निघतोय. बॅट्समन बीट झालेत. सुरेख गोलंदाजी केली जयेशने. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. अजून एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट बघा. जयेशला पहिल्या चेंडूची षटकार त्यानंतर लेगबाईची 1 धाव म्हणतात. त्यानंतर 3 चेंडू हरेशला डॉट टाकलेत. म्हणजे थोडासा दडपण आहे हरेशवरती. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग आज दाखवली आरोही 11 सरवली संघ. अजून एक डॉट बॉल. जयेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे जयेशसाठी. पहिल्या चेंडूची षटकार त्यानंतर लेग बाईज आणि त्यानंतर सलगचे 4 चेंडू डॉट फेकलेत. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली जयेशच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 4 धावांचं षटक त्याने फेकलं होतं. धावसंख्या 26. तुमच्या समोर संघ कोणता आहे तर आरोही 11 सरवली संघ. त्याची बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये त्याने ते दाखवून दिलं. 6 विकेट गेल्यानंतर 7व्या आणि 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली होती. नितेश आणि हर्षदने खास करून खूप चांगली बॅटिंग केली. चला सामना सुरू करा. आपल्याला थोडीशी खेळपट्टीची दुरुस्ती करायची आहे मनीष ही मॅच संपल्यानंतर. तर मी थोडीशी घाई करा. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्यात. साक्षी 11 जितेगाव एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आरोही 11 सरवली संघ तुम्ही पाहतायत. निखिल येत आहेत शेवटचं षटक घेऊन. एक अष्टपैलू खेळाडू आहेत निखिल. निखिल गोलंदाजी मार्क वर स्ट्रायकेंडला लीलाधर. पहिला चेंडू निखिलचा यॉर्क लाईनचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगला कमबॅक केलाय मॅच मध्ये आरोही 11 सरवली संघ तुम्ही पाहतायत. 126 धावांवरती रोखले. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. उद्या पुन्हा 8 संघ इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. गावदेवी कांबा विरुद्ध कुक्षे उद्या पहिलीच मॅच आहे. दुसरी मॅच माहुलगाव विरुद्ध जिजी स्पोर्ट वाकलन. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित झाले का मोनिश बघा किती वेगाने आलेत मिड विकेटला आणि खूप सुंदर झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. संघ उद्या पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कुडूस साजिद संघ. साजिद यांनी तो संघ पुरस्कृत केलाय. कुडूस संघ जेव्हा जेव्हा आपल्या विभागात येतो त्यांना फाईट करेल तो कांबा संघ. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या मॅच मध्ये जिजी स्पोर्ट वाकलन संघ आणि दुसऱ्या बाजूला विवेक 11 माहुलगाव संघ. पंडित मस्कर साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. तिसऱ्या मॅच मध्ये टेंबिवली संघ तुम्ही पाहू शकाल आणि त्यांना फाईट करेल तो नागाव संघ. अशा लढती उद्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील. निखिल गोलंदाजी मार्कवर.
इथे फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत. अवी वेगाने आलेत. एकच धाव. गोलंदाजी चांगली केली आजच्या दिवसामध्ये, खास करून अवीने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोठ्या फटकांपासून वंचित ठेवले फलंदांना. 27 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. केतन स्ट्रायकेंडला आहेत. 2 विकेट जरूर गेलेत. म्हणजे धावांची गती कमी आहे साक्षी 11 जितेगावची. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. हर्षद होते मात्र त्यांच्याकडे संधी नव्हती. अवी बघा किती वेगाने येत आहेत. सहज चेंडूला पकडतात. सिंगल इथे मिळणार आहे. निखिल चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धापलका धावा तुम्ही बघू शकाल 28. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर आरोही 11 संघ तुम्ही पाहतायत सरवली. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले अवी. चेंडू खाली आले. अवीला माहिती आहे झेल होणार नाहीये, मात्र चेंडू येणं गरजेचं होतं. हे अवीला चांगलं ठाऊक आहे आणि त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण अवीचं झालंय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 30. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त आणि फक्त 30. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आतापर्यंत आरोही 11 सरवली संघ. एक संघ भिवंडी विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतो. दुसरा संघ पेन विभागातील संघ आहे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. टायमिंग व्यवस्थित झालंय का बघायचंय. पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. हा येणारा शेवटच्या चेंडूवरती उपयुक्त षटकार येतोय. धावसंख्या झाली ती 2 गडी आणि सुपर 6 मध्ये प्रवेश करण्यासाठी 37 धावांची गरज. उद्या पहिली मॅच कुडूस साजिद यांचा संघ जे पुरस्कार या संघाचे त्यांना फाईट करेल. गावदेवी कांबा दुसरी मॅच असेल. विवेक 11 माऊलगाव विरुद्ध वाकलन. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन विरुद्ध विवेक 11 माऊलगाव. तिसरी मॅच असेल आई एक्युरा 11 डागाव विरुद्ध आदित्य स्पोर्ट खारबाव. विवेक 11 नक्कीच पंडितदादा मस्कर यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. माऊलगाव संघ आणि खारबाव संघ आपण पाहिला तर आदित्य स्पोर्ट खारबाव संघ. अनिल दळवी निंबिवली यांनी पुरस्कृत केला संघ तुम्ही पाहू शकाल. खारबाव जो भिवंडीचा संघ आहे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते निंबिवलीचे आहेत. अनिल दळवी साहेब एक यशस्वी उद्योजक आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. तर लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर
37 धावांचे अल्पेश आणि कल्पेश ही जोडी मैदानात आहे. जाऊया आपण सोनू बांगर यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीनजी काळन. जाऊया मैदानावरती. अंतिम सामना रंगतोय दोन ताकदवर टीम मध्ये. एका बाजूला सरवली संघ आपण पाहतोय त्यांना फाईट करते साक्षी 11 जितेगाव टीम. 4 ओव्हरचा मॅच 36 धावा बनल्या. 37 धावेचं लक्ष. गेम ऑन होतोय. सामना सुरू होतोय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल टॉप एज लागते. जातोय चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील दमदार सुरुवात पाहायला मिळते अल्पेशच्या बॅटमधना. पहिल्या बॉलवरती हा पहिला चौकार. फलंदाज अल्पेश आपण पाहतोय आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलाय. श्री गणेश होतोय संघाचा गोलंदाज तयार. उर्ध विकेट शपलवून घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा टॉप एज लागली. जेलची संधी असेल. जजमेंट मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 6 धावा फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ गोलंदाज हरेश. हरेशचा पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. 37 धावेचं लक्ष असेल. इथून फाईटिंग टोटल स्कोर उभा केला कारण की म्हणून जरी 37 धावा असल्या तर देखील फाईट देण्याचा प्रयत्न करतील साक्षी 11 जितेगाव टीमचे हे गोलंदाज. ट्राय केलेला फलंदाज अल्पेश असेल. अल्पेश आणि कल्पेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बंधुराज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉट सेकंडला कल्पेश असेल. स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा अल्पेश. ओव्हर द विकेट हरेश. हाफ ट्राय करत होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ उचली घेऊन निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 6 धावा फलकावर देत जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकावून ठेवेल आणि इथून जो संघ परास्त होईल त्याला मात्र निराश होऊन खाली हात परतावा लागेल. पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 खेळाडू 30 गज घराच्या बाहेर आपण पाहतोय. मिड विकेटला एक खेळाडू उपस्थित केला गेलाय आणि एक क्षेत्ररक्षक आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवला गेलाय. हरेश सय्या. ट्राय केला फलंदाज अल्पेश. अल्पेश साठी बॉल. फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळलेत अपिश अँड पनिश. क्षेत्ररक्षक धावतात मागे तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका येतोय अल्पेशच्या बॅटमधना. हा दुसरा चौकार. सो मच डीजे चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये देखील फ्लाइंग स्टार्ट निर्माण करतोय आपल्या टीमसाठी फलंदाज अल्पेश. यावेळेस मात्र दिलस्कूप पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र भन्नाट वेगाने चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. एकूण चेंडू झालेत हे षटकातील 4 चेंडू आणि 10 धावा खर्च करतोय गोलंदाज हरेश. 5 चेंडू असतील. 5 बॉल 10 धावा खर्च करतो शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अल्पेश. भरपूर वेगवान चेंडू होता. लव फुल टॉस बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाईल. भरपूर वेगाने धाव कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक समाप्त होईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अल्पेशने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले आणि सर्वली संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. डीजे हार्दिक स्वागत असेल.
पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 37 धावेचं लक्ष आहे. 9.25 ची सरासरी गाठायची होती. आता पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली आहे बॅटिंग करणाऱ्या सरवली या संघाने. 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये येतोय रुपेश गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा अल्पेश. ओव्हर द विकेट. यावेळेस स्वीट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसतोय. चेंडू भरपूर वेगानं निघून जातोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. मॅच अजूनही बॅलन्स आपण पाहतोय. हा षटक जर चांगला फेकला गेला गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी केली, धावा रोखल्या गेल्या तर मॅच ही बॅलन्स शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. टॉपेज लागते. फटका जवळ फसला होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. लॉंग ऑनला खेळाडू जज करतात. तोपर्यंत चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा सरवली टीम साठी आज चौकार. चित्र आम्ही 2 दिवसापूर्वी देखील पाहिलं. जे हनुमान ढोके यांच्या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये मंगेश आणि त्यानंतर परेश असे 2 खेळाडू होते जे हनुमान ढोके टीमचे. आणि त्याच्यापैकी अशीच ही आपल्याला पाहायला मिळाली. दोघे एकामेकाला धडकले आणि नक्कीच इजा झाली ती म्हणजेच परेशला. त्यामुळे खेळताना थोडंसं जपा आपण स्वतःला आणि लक्ष असू द्या धाव घेत असताना. तर स्प्रे द्यायचा आपण. स्प्रे घेऊन जा आपण प्लीज, विनंती असेल. कारण की त्या स्पर्धेमध्ये देखील नंतर आम्हाला समजले की 18 टाके त्याच्या गालाच्या आतमध्ये होते. अशा भरपूर इजा झाल्या आहेत. मात्र मित्रांनो म्हणून आम्ही सांगत असतो की खेळताना थोडंसं लक्ष असू द्या आणि स्वतःला थोडंसं जपा. बचेंगे तो और भी लढेंगे. धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा पूर्ण केल्यात या बॉलवर, या चौकार आला या बॉलवरती. अजूनही आपण पाहतोय 22 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय आणि चौकाराबरोबर 15 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि आता 22 धावेची गरज. 37 धावेचं लक्ष आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी फलंदाज अल्पेश. 8 चेंडू खेळतो आणि वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती तो खेळतोय. आणि त्याच्याच बॅटमध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती देखील लागल्या गेल्यात. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. गोलंदाज तयार. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकरला फलंदाज अल्पेश ऑन स्ट्राईक.
पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट ना खेळाडू उपस्थित असतील, बॉलवरती पोहोचतील, फेकी करतील तोपर्यंत मिळेल. या बॉलवरती फक्त सिंगल बरोबर टीम पोहोचते 16 या धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकला येतोय फलंदाज कल्पेश. अल्पेश आणि कल्पेश ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते सरवली या टीमची. ओव्हर द विकेटला तयार रुपेश. कल्पेशसाठी बॉल ऑन साईडला खेळले. फटका चांगला आला ऑन द कार्पेट क्षेत्रक्षेत्रातील लॉंग ऑन मधनं आणि तोपर्यंत मिळेल एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते. 17 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि तब्बल 20 धावेची गरज. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय सरवली टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट तयार रुपेश. पुढचा बॉल चांगला बॉल, तेवढा चांगला फटका आपण पाहतोय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. स्क्वेअर लेगला खेळाडू येतील, पोहोचतील, उचलतील, बॉल फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकते. 19 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि आता 18 धावेची गरज. अर्धा पल्ला गाठतोय सरवली हा संघ आपण पाहतो आणि अजूनही अर्धा पल्ला पूर्ण करायचा आहे या मॅच मध्ये. अप्रतिम सामना आपण पाहतोय. हा षटक भरपूर निर्णायक होता, मात्र या षटकामध्ये देखील थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज रुपेश. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 13 चेंडू 18 धावेची गरज मॅच मध्ये. अप्रतिम फलंदाजी करतो अल्पेश. 18 या धावसंख्येवरती खेळतो वैयक्तिक आणि टीमची धावसंख्या 19. ओव्हर द विकेट. लोबो फुल टॉस बॉल, फटका चांगला. स्क्वेअर ऑफ द विकेट ना बॉटमॅनचा वापर केला. खेळाडू उपस्थित होते, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय, जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय अल्पेशच्या बॅटमधनं हा चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती सरवली या टीमची 23 विदाउट लॉस. कारण की 23 धावा फलकावरती एकही गडी बाद नाहीये. आता गरज आहे येणारे 12 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. डीजे इथून तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती रोहितनं आपल्या टीमसाठी. तोच रोहित पुन्हा एकदा येतोय या सामन्यामध्ये तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. सायकल फलंदाज कल्पेश ऑन अ स्ट्राईक. पहिला बॉल 12 चेंडू 14ची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातोय कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर या ठिकाणी टेकअप होतोय. चकमा देतोय फलंदाज कल्पेशला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. पहिला बॉल सुरेख फेकतोय रोहित. ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉक्ड इट आणि चेंडूला पाठवलाय वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधनं बिग हिट षटकार. मैदानाच्या आतमध्ये तर आतिश भोईर आपण तो चेंडू द्या आतमध्ये. येस थँक्यू. तर 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. षटकार आलाय फलंदाज कल्पेशच्या बॅटमधनं. अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली. नक्कीच 6 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा आजचा 5वा दिवस. गावदेवी क्रिकेट संघ बरब आयोजित शरदचंद्रजी पवार चषक 2021चं पर्व. मी नक्कीच आभार व्यक्त करेल अनिल म्हात्रेचं. त्यानंतर आभार व्यक्त करेल. फटका चांगला यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट न फेकून दिला चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामन्याचा समीकरण उद्ध्वस्त करून देणारा हा षटकार.
तर विशेष आभार व्यक्त करेल का अनिल म्हात्रेचं, तदनंतर पंडित शेठ मस्कर यांचं देखील, तदनंतर कृष्णा असतील आमचे, तदनंतर मनीष आमचे तिन्ही पंच असतील, निलेशजी कडू यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. गावदेवी क्रिकेट संघ वरब यांचा. तर आबा आपण बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. तो बॉल जमा करायचा आहे. 8 चेंडू 2 धाब्याची आवश्यकता आणि पुन्हा एकदा यावेळेस मध्ये चेंडू हवेमध्ये असेल, खेळाडू उपस्थित, झेल टिपली झाली. फलंदाज कल्पेश होतील बाद. जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 2 धाब्याची गरज. समाज नवीन फलंदाज मोनिश पाटील. 7 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाब्याची गरज असेल. मॅच कशा प्रकारे फिनिश करेल आपल्या स्टाईलनं फलंदाज अल्पेश ऑन स्ट्राईक. सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती रोहित ओर द विकेट. अल्पेश साठी बॉल सफल झाले. लाईन पिकअप केली आणि चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला होता. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत धाव मिळेल फक्त 1. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज येणाऱ्या 6 बॉल मध्ये. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी. शरदचंद्रजी पवार चषक 2021 पर्व. तर नक्कीच आमचे तिन्ही पंच यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करेल. सुभाष पाटील सर आपण पाहतोय, तदनंतर आमचे सुनील माने सर, तदनंतर निरंजन सावंत सर असतील, तदनंतर आमचे टेनक्रिकची संपूर्ण टीम आणि कुणालदादा म्हात्रे यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करेल. तदनंतर आमचे समालोचक आमचे आदर्श नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आमचे नितीनजी काळन सर यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करेल. स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा देखील आवाज आपण ऐकतात. 5 दिवस झाला आणि उद्या देखील याचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. शेवटचा अंतिम दिवस असेल उद्या स्पर्धेचा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बॉटम पॅडच्या मधून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 1 धावेची गरज या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. फटका उंची जास्त काढतोय, लांबी कमी पाहायला मिळते, मात्र मॅच या ठिकाणी फिनिश होते. मॅच जिंकली आहे ती म्हणजेच सरवली या टीमनं. अभिनंदन करेल टीमचा. टीम पोहोचले सुपर 6 मध्ये आणि इथून आता या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल साक्षी 11. मी आभार व्यक्त करेल या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्या.